मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना समन्स बजावले। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना मंगळवारच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। डोंबिवलीतील एका 40 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीखाली उभ्या असलेल्या वाहनांचा चेंदामेंदा झालाय। मुंबईत मुसलमानांची लोकसंख्या वेगाने वाढते असा निष्कर्ष टाटा समाज विज्ञान संस्थेने दिला, तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी बांगलादेशी घुसखोरांमुळे मुंबईचा चेहरा बदलण्याची भीती व्यक्त केली आहे। केंद्र सरकारच्या DFCCL प्रकल्पात देशभरातील मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे। ठाण्यात DFCCL मार्गावर प्राथमिक टेस्ट राईड घेण्यात आली। ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्यामुळे पुढील कामकाजासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले। नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करत बांगलादेशचा झेंडा जाळण्यात आला आहे। भिवंडीतील गुलजानगरमध्ये ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली। आगीच्या ज्वाळा दिसताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई करत आग नियंत्रणात आणली। सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या मेट्रोचं काम सुरू आहे। त्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाणी वाया गेलंय। MIDC कडून आता ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। अशी अडचण वारंवार येत असल्यानं स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोने चांदी दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1805 ने वाढून 1,34,000 पोहोचले, तर चांदीचे दर 7,483 ने महाग होऊन प्रति किलो 2,08,000 पोहोचले। पनवेलमध्ये अज्ञातातर्फे मतदान जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले। आपण मालक आहोत, मालकानं मतदान करायचं असतं, मत विकायचं नसतं अशा आशयाचे हे पोस्टर चर्चेचा विषय ठरतात। चेंबूरमध्ये राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप केल्याचा आरोप स्थानिकांनी केला। कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या आहेत। निवडणुका जाहीर झाल्यानंतरही साड्या वाटप केलं गेल्यानं ठाकरे गटानं आरोप केला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उड्डाण सेवा 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। अदानी समूहाच्या भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या गोष्टीत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। सुरुवातीला विमानतळावर टप्प्याटप्प्यानं आणि नियंत्रित स्वरूपात सेवा सुरू होणार आहे, तर फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं उड्डाण सेवा सुरू होईल। रेल्वेने प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर 1 ते 2 पैसे वाढ करण्याची घोषणा केली। ही दरवाढ 26 डिसेंबरपासून लागू होणार आहे, त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास हा महागणार आहे। मात्र लोकल प्रवाशांना आणि कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांना दिलासा आहे। लोकलच्या मासिक सीझन पासमध्ये पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही भाडेवाढ नाही आहे।